आजच्या स्पर्धात्मक युगात योग्य करिअरची निवड आणि प्रवेश प्रक्रियेतील अचूक मार्गदर्शन ही विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची गरज बनली आहे. याच पार्श्वभूमीवर KIT अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वतीनं अभियांत्रिकी क्षेत्रातील करिअरच्या संधी आणि प्रथम वर्ष अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रिया 2026 हे मार्गदर्शन शिबिर पार पडलं. याला कोल्हापूर जिल्ह्यासह सांगली, सातारा, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्यार्थी आणि पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलताना डॉक्टर मोहन वनरोट्टी यांनी अभियांत्रिकी क्षेत्रातील अमर्याद संधी या विषयावर सखोल मार्गदर्शन केलं. कृत्रिम बुद्धिमत्ता, डेटा सायन्स, रोबोटिक्स, ऑटोमेशन, स्मार्ट मॅन्युफॅक्चरिंग आणि इंडस्ट्री 4.0 मुळे अभियांत्रिकी क्षेत्रात अभूतपूर्व बदल घडत असल्याचं त्यांनी सांगितलं. विद्यार्थ्यांनी केवळ पदवी मिळवण्यावरच न थांबता कौशल्य आधारित शिक्षण, संशोधन, नवोपक्रम आणि उद्योजकता याकडेही लक्ष केंद्रित करण्याचं आवाहन त्यांनी केलं. एरोनॉटिकल, मरीन, ॲग्रिकल्चरल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, बायोटेक्नॉलॉजी, कम्प्युटर सायन्स यासारख्या विविध शाखांमध्ये भविष्यात मोठ्या प्रमाणावर रोजगार आणि उद्योजकतेच्या संधी उपलब्ध होणार असल्याचं सांगत त्यांनी विद्यार्थ्यांना आपल्या आवडी आणि क्षमतांनुसार योग्य शाखेची निवड करण्याचा सल्ला दिला. कार्यक्रमात प्रवेश प्रक्रिया अधिष्ठाता डॉक्टर महेश शिंदे यांनी केंद्रीय प्रवेश प्रक्रिया 2026 संदर्भातील सर्व महत्त्वाच्या बाबींचं सविस्तर मार्गदर्शन केलं. प्रवेश प्रक्रियेतील विविध टप्पे, आवश्यक कागदपत्र, बदललेले नियम, अर्ज भरण्याची पद्धत, ऑप्शन फॉर्मचं महत्त्व तसंच विद्यार्थ्यांनी घ्यावयाची काळजी याबाबत त्यांनी सखोल मार्गदर्शन केलं. प्रवेश प्रक्रियेतील छोट्याशा त्रुटीमुळं विद्यार्थ्यांचं मोठं नुकसान होऊ शकतं. त्यामुळं योग्य माहिती, योग्य वेळी आणि योग्य मार्गदर्शन मिळणं अत्यंत आवश्यक असल्याचं त्यांनी सांगितलं. यासह KITच्या माध्यमातून प्रवेश अर्ज भरण्यापासून ते अंतिम प्रवेश निश्चित होईपर्यंत सर्व प्रकारचं मार्गदर्शन आणि सहाय्य पूर्णपणे मोफत उपलब्ध करून दिलं जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली. कार्यक्रमानंतर विद्यार्थी आणि पालकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांचं डॉक्टर मोहन वनरोट्टी आणि डॉक्टर महेश शिंदे यांनी निरसन केलं. कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष साजिद हुदली, सचिव दीपक चौगुले यांचं मार्गदर्शन लाभलं. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष सचिन मेनन, विश्वस्त सुनील कुलकर्णी, रजिस्ट्रार डॉक्टर DG साठे, प्राध्यापक अमर टिकोळे, प्राध्यापिका श्रुती काशीद यांच्यासह विद्यार्थी, पालक उपस्थित होते.